गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. आज आपण इयत्ता 9वीचा सेकंड चॅप्टर शिकवायला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या या चॅप्टरचं नेम आहे वर्क अँड एनर्जी, म्हणजे कार्य आणि ऊर्जा. आपण वर्क आणि एनर्जी या विषयीचा अभ्यास केलेला आहे. पहा, आपण 6वी पासून पाहत आलेलो आहोत वर्क आणि एनर्जी. एनर्जीची डेफिनेशनही आपल्याला सर्वांना माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय एनर्जी आपण 6वीला शिकलेलो आहेत. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी, हे आपण डेफिनेशन शिकलेलो आहोत, सर्वांना माहिती आहे. मग आता वर्क आणि एनर्जी या दोन्हींचं रिलेशन काय आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये आपल्याला वर्क, व्हॉट इज मीन बाय वर्क, वर्क म्हणजे काय हेही पाहायचं आहे आणि त्यानंतर कोणकोणत्या बाबतीत वर्क कार्य घडून येतं हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. ठीक आहे. चला तर मग आपण इयत्ता 9वीचा सेकंड चॅप्टर जो आहे हा अत्यंत सोपा चॅप्टर आहे. तुम्ही जर अभ्यास केला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हा जर व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित पाहिला तर नक्कीच तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. चला तर आपण सुरुवात करू इयत्ता 9वीच्या सेकंड चॅप्टरला, वर्क अँड एनर्जी. ओके. आता तुम्हाला पहा, तुमच्या जे काही पुस्तक आहे तर पुस्तकामध्ये तुम्हाला काही पिक्चर्स दिलेली आहेत. पहा, तर त्या पिक्चर्समध्ये तुम्हाला जी काही एक मुलगी आहे ती अभ्यास करताना दिसते, म्हणजेच गर्ल रायटिंग इन हर नोटबुक. सेकंड पिक्चर दिलेला आहे, तर सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की बॉईज प्ले विथ बॉल. थर्ड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसलंय गर्ल वॉचिंग TV विथ ऑपरेटिंग रिमोट. आणि फोर्थ जो पिक्चर तुम्हाला दिसतोय तर त्यामध्ये अ लेबर वर्किंग विथ बॅग्स ऑन हिज शोल्डर, म्हणजे एक व्यक्ती आहे जो की त्याच्या खांद्यावरती ओझं घेऊन चाललेला आहे. ठीक आहे. अशी तुम्हाला पिक्चर्स दिलेली आहेत पुस्तकामध्ये. तर मग आता यामध्ये तुम्हाला या पिक्चर्सवरून क्वेश्चन विचारलेला आहे, इन विच पिक्चर्स अबाउ हॅज वर्क बीन डन. मग आता वरती तुम्हाला जे पिक्चर्स दिलेले आहेत तर त्या पिक्चर्समध्ये कोणत्या चित्रामध्ये कार्य घडून आलं असं तुम्ही म्हणताल. तर आपण म्हणू शकतो, पहा, इन ऑल दिस पिक्चर वर्क इज डन इन ऑल केसेस, म्हणजे तुम्हाला जेवढे वरती पिक्चर्स दिलेले तर त्यामध्ये सगळ्यामध्ये कार्य घडून आलेलं आहे असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. मग आता कसं कार्य घडलेलं आहे तर पहा कसं आहे. जी व्यक्ती फर्स्ट पिक्चरमध्ये दाखवलेले आहे तुम्हाला, गर्ल रायटिंग इन हर नोटबुक. आता ही काय करते रे, रायटिंग करते, म्हणजे कार्य तिचं वर्क चालू आहे आणि हे मेंटल वर्क आहे, ती जरा डोक्याला ताण देऊन अभ्यास करते. सेकंड जे आहे काय करतो रे, बॉय प्लेइंग विथ बॉल, कशाबरोबर खेळते, बॉल बरोबर, म्हणजे त्याचं कोणतं वर्क चालू आहे, फिजिकल वर्क चालू आहे. थर्ड पिक्चरमध्ये तुम्हाला जी काही गर्ल्स आहे ऑपरेटिंग रिमोट, वॉचिंग TV ऑन ऑपरेटिंग रिमोटवरती काय करून बटन चालून TV ऑपरेट करते, म्हणजे हे पण एक काय वर्क कार्य घडून येतं आहे. मग हे फिजिकल वर्क पण आहे आणि मेंटल वर्कही आहे. मग यामध्ये फोर्थ पिक्चरमध्ये लेबर वॉकिंग विथ बॅग ऑन हिज शोल्डर्स. मग आता हे कोणतं वर्क आहे, फिजिकल वर्क आहे. मग हे ऑल दिस केसेस वर्क इज डन. प्रत्येक जे आपण केस पाहिलेली, प्रत्येक जो पिक्चर पाहिलेला आहे तर या प्रत्येक पिक्चरमध्ये काय दिसून येते आपल्याला, वर्क म्हणजे कार्य झालेलं दिसून येते. परंतु सेकंड क्वेश्चन विचारलेलं आहे, पहा तुम्हाला, फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेन डू वी से दिस दॅट नो वर्क हॅज डन. जर आपण सायंटिफिक पॉईंटचं जर सायंटिफिक दृष्टीने जर पाहिलं, वैज्ञानिक दृष्टीने, तर केव्हा कार्य झालं नाही असं आपण केव्हा म्हणू शकतो रे, तर केव्हा म्हणू शकतो आपण सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार, वी से दॅट नो वर्क इज डन व्हेन देअर इज अ नो फोर्स. जर बल नसेल तर कार्य घडून येत नाही, किंवा पहा, किंवा नो डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे नो फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट अँड नो डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. वस्तूचं विस्थापन झालं नसेल आणि त्यावरती कोणताही प्रकारचं बल नसेल तर आपण कार्य घडून आलेलं झालं नाही असं म्हणत असतो. किंवा असंही सांगू शकतो, इफ डिस्प्लेसमेंट इज 0 वर्क इज
0. जर डिस्प्लेसमेंट 0 झालेलं असेल, विस्थापन हे झालेलंच नसेल, म्हणजे माझं काय, मी एकाच जागेवरती उभा आहे आणि माझ्या हातामध्ये हा पेन आहे. मग आता हा पेन जो आहे हा डिस्प्लेस होतोय का, इकडे तिकडे जातोय का, एकाच ठिकाणी आहे आणि मीही एकाच ठिकाणी उभी आहे. माझं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे का, नाही. मग मी कार्य केलेलं आहे का, नाही, वर्क झालेलं नाही. असं आपण सायंटिफिक सांगू शकतो की काय सांगू शकतो, इफ डिस्प्लेसमेंट इज 0 वर्क इज नॉट डन, कार्य झालं नाही. किंवा फोर्स इज 0, किंवा एखादं काय आहे, पेन आहे आणि यावरती मी फोर्सच लावलेला नाही. मला जर वरती पेन फेकायचं असेल तर मला फोर्स लावा लागतो, परंतु मी हातात धरलाय म्हणल्यावरती मी काय, किंवा कशावरती आपण टेबलवरती पेन ठेवलेला आहे तर त्यावरती काय, फोर्स ॲक्ट झालेला नाही. मग फोर्स हे जर 0 असेल तर वर्क ही कसं असतं, वर्क इज नॉट डन, म्हणजे त्या ठिकाणी कार्य घडून येत नाही. लक्षात आलं असेल, डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स हे दोन्हीही 0 असतील तर वर्क, कार्य घडून येत नाही. हे काय सांगता येईल आपल्याला, त्याचं आन्सर सांगता येईल. मग पहा, आपण हेच पाहिलेलं आहे. पहा, याच्यामध्ये जे काही मेंटल वर्क आणि फिजिकल वर्क हे घडून येतं, परंतु जे काही मेंटल वर्क जे आहे, मेंटल वर्क जे कोणती मुलगी जी आहे ही मेंटल वर्क करते, काय परफॉर्म करून, स्टडिंग वर्किंग ऑन परफॉर्मिंग वर्क, म्हणजे जी मुलगी काय करते, अभ्यास करताना कोणतं कार्य करते, म्हणजे ते कोणतं आहे वर्क, कोणतं आहे, मेंटल वर्क आहे. आणि पहा, जर फिजिक्समध्ये वर्कचं पाहायचं असेल, फिजिकल वर्कचं, तर त्यासाठी एक स्पेशल मिनिंग्स आहे. पहा, एक विशिष्ट असं त्याला अर्थ आहे आणि तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग आपण काय आहे तो अर्थ तो पाहून घेऊ आपण. वर्क इज सेड टू बी डन. आपल्याला वर्कविषयी माहिती पाहिजे. फर्स्ट, वर्कविषयी सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याची डेफिनेशन जाणून घ्यायची, त्याचं फॉर्म्युला जाणून घ्यायचे, त्याचे युनिट वगैरेही पाहायचे आहेत. ठीक आहे. मग कशाद्वारे आपण फिजिक्समध्ये आपण वर्क म्हणजे काय हे पाहू. तर वर्क इज सेड टू बी, वर्क इज सेड टू बी डन. वर्क इज सेड टू बी डन when a force applied, when a force is applied, when a force is applied on an object, on an object causes displacement, causes displacement of the object, displacement of the object. ठीक आहे. पहा, आता आपल्याला वर्क इज सेड टू बी डन म्हणजे कार्य झालं असं आपण केव्हा म्हणतो रे, when a force is applied on an object. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती काय अप्लाय करतो, फोर्स. when force is applied on an object causes, त्याचा परिणाम काय होतो, डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. वस्तूचं काय घडून येतं, विस्थापन घडून येतं. म्हणजे मी या ठिकाणी उभा आहे तर मी काय केलं, माझ्यावरती फोर्स, बल अप्लाय केला आणि मी कुठपर्यंत आले रे, पुढे चालत आले. पुढे चालत आले म्हणजे काय, माझं डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं, म्हणजे मी कार्य केलं असं आपण म्हणू शकतो. वॉकिंग किंवा रनिंग, चालणं किंवा पळणं, यामध्ये वर्क घडून येतं. किंवा एखादी ऑब्जेक्ट आहे तिला आपण काय करतोय, पुश करतोय म्हणजे ढकलतोय. मग ती वस्तू काय होती रे, त्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतोय, बल लावतोय. बल लावल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं म्हणजे विस्थापन घडून येतं. आणि तेव्हा आपण काय म्हणतो, वर्क इज सेड टू बी अ डन, कार्य झालं असं म्हणतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, पेन मी वरती फेकलाय, तर वरती फेकल्याच्या नंतर मी त्या पेनावरती काय लावलं, फोर्स लावला आणि फोर्स लावल्यामुळे ती ऑब्जेक्ट कुठे गेली, वरती गेली. तिचं काय झालं रे, डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं आणि पुन्हा ग्रॅव्हिटेशन फोर्स या पेनावरती अप्लाय झाला म्हणून ती पुन्हा वरून कुठे आली, खाली आली की नाही. म्हणजे फोर्स, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाइड केला तर त्याचा परिणाम काय होतो त्या वस्तू
वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं, विस्थापन होत असतं, त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, वर्क म्हणजे कार्य असे म्हणतात. आलं असेल सर्वांच्या लक्षात. देन पहा, आपण याविषयी अभ्यासही केलेला आहे. यावरून आपण फोर्सचा फॉर्म्युला सांगू शकतो, वर्कचा फॉर्म्युला सांगू शकतो. पहा, फॉर्म्युला ऑफ वर्क. काय सांगता येईल आपल्याला वर्कचा फॉर्म्युला? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपल्याला लक्षात येत असेल, पहा, जरी फोर्स 0 असेल तरी काय होतं, वर्क 0 होतं, किंवा डिस्प्लेसमेंट जर 0 असेल तरी सुद्धा वर्क काय होतं, 0 होतं. कारण की पहा, फोर्स हा किती लावला आहे आपण, 1 लावलेला आहे, आणि डिस्प्लेसमेंट 0 आहे. 1 इंटू 0 काय होतं, 0 होतं, म्हणजे वर्क हे पण काय होणार आहे, 0 होऊन जाईल. तसंच डिस्प्लेसमेंट काय असेल, 1, किंवा फोर्स हे लावलेलंच नाही, 0 आहे, मग काय होणार आहे, हे पूर्ण 0च होऊन जाणार आहे, म्हणजे वर्क हे काय होतं, 0 होतं. म्हणजे वर्क जे आहे हे कशावरती डिपेंड आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, म्हणजे बल आणि विस्थापनावरती वर्क हे अवलंबून आहे. आणि हे आपण पाहिलेलं आहे, याविषयी आपण सांगू शकतो. पहा, या फॉर्म्युल्यावरूनही एखादी डेफिनेशन सांगू शकतो. काय सांगता येईल आपल्याला, वर्क डन बाय द फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार, इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. पहा, काय सांगता येईल आपल्याला, वर्कचं काय सांगता येईल डेफिनेशन, फोर्स इज ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज वर्क डन बाय द फोर्स इज ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज द product of magnitude of force and displacement of the object of the direction of force. हे काय सांगता येईल आपल्याला त्याची डेफिनेशन. म्हणजे पहा, पदार्थावरती प्रयुक्त केलेल्या बलाने केलेलं कार्य जे आहे, पदार्थावरती प्रयुक्त केलेलं जे बल आहे आणि त्या बलाने केलेलं जे कार्य आहे, तर त्याचा परिणाम आणि पदार्थाचं बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन. जर आपण फोर्स लावला तर त्याच डायरेक्शनने काय होतं, त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं की नाही, म्हणजे त्याच दिशेने झालेलं त्या पदार्थाचं डिस्प्लेसमेंट, वस्तुमान म्हणजे विस्थापन, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, वर्क म्हणजे कार्य असं म्हणतो. मग त्याचं आपल्याला फॉर्म्युला सांगता येतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये आपल्याला याचं युनिटही माहिती असणं आवश्यक आहे, जे की आपल्याला पुढे पाहायचं आहे वर्कचं. पण आपल्याला बेसिक जर समजून घ्यायचं असेल तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहा, वर्क जे आहे, वर्कचं आपल्याला युनिट काढायचं असेल तर तुम्हाला फोर्सचं युनिट माहिती असणं आवश्यक आहे आणि डिस्प्लेसमेंटचं युनिटही आवश्यक आहे. फोर्सचं आपल्याला माहिती आहे, काय फोर्सचं युनिट, न्यूटन, इंटू डिस्प्लेसमेंट जे आहे, हे डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतात रे, मीटरमध्ये, न्यूटन म्हणू आपण, म्हणजे लक्षात येईल. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर. म्हणजेच वर्कचं आपण SI युनिट ऑफ वर्क काय सांगू शकतो, न्यूटन मीटर, आणि याला शॉर्टमध्ये NM असं लिहितात. आलं असेल सर्वांच्या लक्षात. वर्कचं जे युनिट आहे हे काय सांगू शकतो आपण, न्यूटन मीटर, आणि यालाच आपण NM असं म्हणतो. म्हणजेच आपण न्यूटन मीटरला काय म्हणतो, जूल, जूल असं म्हणत असतो. मग वर्कचं जे SI युनिट आहे हे काय सांगता येतं आपल्याला, जूल असं सांगता येतं. आणि याचं जर आपल्याला वर्कचं CGS युनिट जर आपण पाहिलं, CGS युनिट, तर CGS युनिटसाठी आपल्याला पुन्हा फोर्सचं काय घेणं आवश्यक आहे, CGS युनिट घेणं आवश्यक आहे. तर फोर्सला CGS युनिट आहे डाइन. काय आहे CGS युनिट, डाइन. आणि डिस्प्लेसमेंटचं CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर. काय आहे, सेंटीमीटर. मग आपल्याला काय म्हणता येईल याला, डाइन सेंटीमीटर.
असं म्हणता येतं. म्हणजेच आपण जे काही वर्कचं CGS युनिट जे आहे हे डाइन सेंटीमीटर न लिहिता आपण त्याला काय म्हणतो, अर्ग असं म्हणतो. काय म्हणतो, अर्ग. लक्षात आलं असेल. पहा, हे पुढे आपल्याला पाहायचं आहे, पण आपण वर्क सुरू केलं त्यामुळे तुम्हाला मी लगेच सांगून टाकलेलं आहे. वर्कचा जो फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आपल्याला वर्कचं SI युनिट काढायचे, त्यामुळे आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं तर काय माहिती असणं आवश्यक आहे, त्याचे युनिट माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग आता फोर्स आणि फोर्सची तर डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, आपण शॉर्टमध्ये सांगू शकतो. टू पुल ऑर पुश द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज फोर्स असंही म्हणू शकतो. आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. काय डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन? द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. कशामधलं? स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंटमधलं जे मिनिमम डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. आलं लक्षात? आणि त्याचं युनिट जे आहे आपण डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो, मीटरमध्ये मेजर करत असतो. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये अभ्यासलेलं आहे. आणि यावरूनच आपण मग वर्कचं काय पाहिलेलं आहे, SI युनिट पाहिलं, न्यूटन मीटर, दॅट इज जूल. आणि CGS युनिट जे आहे फोर्सचं आहे डाइन आणि डिस्प्लेसमेंटचं आहे सेंटीमीटर. आणि यालाच आपण काय म्हणतो, डाइन सेंटीमीटर. म्हणजेच वर्कचं जे काही CGS युनिट येणार आहे ते काय येणार आहे, अर्ग. एवढं लक्षात आलं असेल. पहा, तर आपल्याला पुढे आपण वळू थोडंसं. पुढे तुम्हाला कॅन यू रिकॉलचं क्वेश्चन विचारलेलं आहे, तर त्यामध्ये विचारलेलं आहे, पहा तुम्हाला, व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ फोर्स अँड देअर एक्झाम्पल्स. तुम्हाला फोर्सची वेगवेगळी टाईप्स सांगितलेली आहेत, कोणती आहेत आणि त्याचे एक्झाम्पल. याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, मला असं माहिती आहे तुम्ही केलेला आहे म्हणून, कारण की आपण हा जो चॅप्टर आहे फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स आपण 7वीला अभ्यासलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला पहा फोर्सचे आपण टाईप्सही पाहिलेले आहेत. कोणकोणते टाईप्स आहेत? मस्क्युलर फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आणि मॅग्नेटिक फोर्स आहे. अशा आपण फोर्सचे काय पाहिलेली आहेत, टाईप्स पाहिलेली आहेत. लक्षात आले सगळ्यांच्या? अभ्यासलं असेल तर तुमच्या लगेच रिकॉल होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याचे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मस्क्युलर फोर्सचं आपण सांगू शकतो, द कुली लिफ्टिंग द लगेज. कुली काय करतात? लिफ्ट द लगेज, म्हणजे ओझं उचलतात, मस्क्युलर फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, द रॉकेट दॅट टेक ऑफ फ्रॉम द ग्राउंडपासून रॉकेट हे कुठं जातं आहे रे? अवकाशात जाते. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं एक्झाम्पल आहे. देन मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्सचं काय? वॉशिंग मशीन. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल आहे? मेकॅनिकल फोर्सचं. देन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं, इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल लाईक प्लास्टिक असेल, त्यानंतर एबोनाईट असेल आणि रबर असेल, हे काय आहेत? इलेक्ट्रोस्टॅटिकची एक्झाम्पल आहेत. आणि मॅग्नेटिकचं जर सांगायचं झालं तर डोअरबेल सगळ्यांच्या दारावरती असते, सगळ्यांना माहिती आहे. हे कशाचं एक्झाम्पल आहे? मॅग्नेटिक फोर्सचं एक्झाम्पल आहे. असं आपण रिकॉलमध्ये गेल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. आता यानंतर आपल्याला काही ट्राय शिकवलं सांगितलेलं आहे पहा तुम्हाला पुस्तकामध्ये, तर हे आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आता आपल्याला जे वर्क, त्यानंतर त्याची डेफिनेशन पाहिली असेल आणि त्याचे SI आणि CGS युनिट सर्वांच्या लक्षात आले असतील, तर आपण ट्राय धिस पाहू.